कृषी उत्पन्न बाजार समितीत विशेषतः विदर्भातील शेतकऱ्यांचं शोषण सुरू असून बाजार समितीमध्ये दलालांचं जाळं पसरलं आहे। याबाबत एसआयटी स्थापन करावी अशी मागणी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे करणार असल्याचं आमदार अमोल मिटकरी म्हणाले। मी जरी सरकारमध्ये असलो तरी शेतकऱ्यांच्या हितासाठी अशी मागणी करत असल्याचं मिटकरी म्हणाले। महायुती सरकारमधले पणन मंत्री सन्माननीय जयकुमार रावल साहेब यांच्या अनुषंगानं मी आज या ठिकाणी उभा झालोय बोलायला। आम्ही मागच्या पावसाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधीद्वारे माननीय मंत्री महोदयांच्या लक्षात गोष्ट आणून दिली होती की महाराष्ट्रातल्या ज्या काही कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत त्या शेतकऱ्याच्या शोषणाचे अड्डे बनत चालले आहेत का। आज मागच्या वेळेस ज्यावेळेस अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचा घोटाळा या सभागृहामध्ये मी मांडला होता, त्यावेळेस त्यांनी स्वतः 6 महिन्याच्या आत एसआयटी स्थापन करण्यासंदर्भात सभागृहात आश्वस्त केलं होतं। मात्र दुसरं अधिवेशन आल्यानंतर अद्यापही ती एसआयटी गठीत झाली नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की खाजगी व्यापाऱ्यांकडून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला ज्यावेळेस सोयाबीन विकायला शेतकरी घेऊन जातो त्यावेळेस ट्रॉली मागे 5,000 रुपये मागण्याचा गंभीर प्रकार हा एका शेतकऱ्याने निदर्शनास आणला आहे। तो व्हिडिओ मी स्वतः ट्विटरवर ट्विट केलेला आहे।